नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026चा पेपर जो आहे तर तो 3 मे 2026 रोजी झालेला आहे. तर त्या पेपरचं जे काही ॲक्युरेट सोल्युशन काढण्याचा जो प्रयत्न आहे तर जळगाव जामोदमध्येच नाही तर आपल्या एरियामध्ये सगळ्यात पहिले सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जी आहे तर ते ॲक्युरेट सोल्युशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर त्या अगोदर आपण डिस्कस करू की आपला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या पेपरची लेवल कशी होती आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तो पेपर गेला असेल. तर सर्वात अगोदर आपण विचार करू बायोलॉजीचा. त्या सरांना विचारू की पेपर कसा होता, नेमकं विद्यार्थ्यांना काही कॉम्प्लिकेशन्स गेले का, त्याबद्दल सर बोलतील. बायोलॉजीचा जो कंप्लीट पेपर होता तो एनसीईआरटी बेस होता. एनसीईआरटी बेस कंप्लीट पेपर असून त्या ठिकाणी मॅच द फॉलोइंग सारखे क्वेश्चन जे काही आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होते. मी तर म्हणेल की बायोचा पेपर जो काही आहे तो एकदम इझी लेवलचा होता. म्हणजे मोस्टली स्टुडंट जे काही आहेत ते त्या ठिकाणी कंप्लीट 85 क्वेश्चन त्या ठिकाणी एकदम आरामात सॉल्व्ह करू शकणार होते. त्यामुळे बायोचा पेपर जो काही आहे तो फारसा लेंदी नव्हता किंवा टाइम कन्झ्युमिंग त्या ठिकाणी त्याला आपण म्हणणार नाही. एनसीईआरटी लाईन टू लाईन होता. ज्यांनी एनसीईआरटी वर्ड टू वर्ड त्या ठिकाणी केलं त्यांचा एकदम छान त्या ठिकाणी पेपर गेला असेल. त्यानंतर आपण केमिस्ट्रीच्या सरांना विचारू आणि नंतर बघू फिजिक्सचा पेपर कसा होता. तर आजचा जो नीटचा पेपर होता याच्यामध्ये जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं तर ऑर्गॅनिक रिएक्शन्स ह्या मॅक्सिमम होतात. त्याच्यामध्ये जो 2 or more चॅप्टर कंबायनिंग ऑर्गॅनिक रिएक्शन असे एमसीक्यू एनटीएने जनरेट केले होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर क्रिटिकल थिंकिंग बेस्ड क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर कन्सन्ट्रेशनच्या टर्मवर खूप सारे क्वेश्चन होते. मोस्ट इम्पॉर्टंट जो केमिकल बॉन्डिंग चॅप्टर आहे इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा की ज्याच्यामधून नियरली 4 MCQ आपण नीट पासून एक्सपेक्ट करतो, पण त्याच्यामध्ये एमओटी मधून सोडून त्यांनी एक सिंपल टर्म जे काही ऑक्सिजन बेस्ड म्हणजे चार्जिंग बेस्ड फॉर्मल चार्ज बेस्ड कन्सेप्ट तो त्यांनी अराईज केलेला आहे. यामुळे आपण ओव्हरऑल जर पाहिला तर केमिस्ट्री हा लेंथी प्लस एक इनऑर्गॅनिक हा इझी वे कडे नेणारा सब्जेक्ट आज ठरलेला आहे. बघा आता प्राध्यापक निलेश वाघमारे सरांनी बायोलॉजी बद्दल आपल्याला सांगितलं, अविनाश देशमुख सरांनी आपल्याला केमिस्ट्री बद्दल सांगितलं आणि मी प्राध्यापक गोपाल गायकी तुम्हाला आता फिजिक्स बद्दल सांगतो. बघा फिजिक्सचा जो पेपर आहे तर मॅक्सिमम जर समजा आपण टार्गेट जर विचार केला तर 12 NCERT मधले जास्तीत जास्त क्वेश्चन्स होते. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो मॉडर्न फिजिक्स मधलं, त्यानंतर ऑप्टिक्स, त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याला थोडंसं जास्त फोकस केला गेलेला आहे. आणि जर आपण समजा क्लास 11 एनसीआरटीचा जर विचार केला तर जे पहिलं चॅप्टर आहे आपलं युनिट अँड मेजरमेंट मधून, तर यामधून डायरेक्टली क्वेश्चन विचारले, थोडेसे वेगळेच क्वेश्चन विचारले गेले. म्हणजे जो विद्यार्थी असा विचार करत होते की क्लास 11चं जे एनसीआरटी आहे तर ते आपण चांगलं टार्गेट करू, चांगलं फोकस करू आणि त्यामधून जास्तीत जास्त मार्क्स अचीव करू, पण यावेळेस असं झालं नाही. यावेळेस कंडिशन अशी झाली की जो 12चा जो काही एनसीआरटी होता तर तो 12च्या एनसीआरटी मधून जास्तीत जास्त, एनसीआरटी बुक नाही म्हणू शकत आपण, 12च्या सिलेबस मधून जास्तीत जास्त पेपर हा बेस होता. आणि ओव्हरऑल जर समजा आपण सिलेबसचा जर विचार केला तर जवळपास 25 क्वेश्चन असे होते ऍज इट इज. बिलकुल आपली जर सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी मधील फिजिक्सची आपल्या विद्यार्थीची जर तुम्ही नोटबुक बघितली तर तुम्हाला 25 क्वेश्चन्स ऍज इट इज दिसतील. जे काही कन्सेप्ट असतील, फॉर्म्युला असतील, त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला क्वेश्चन जास्त दिसतील. बाहेरचा, आपल्या नोटबुकच्या बाहेरचा, आपल्या नोट्सच्या बाहेरचा, आपल्या क्वेश्चन बँकच्या बाहेरचं काहीच आलेलं नाहीये. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन पेपर चेक करा आणि त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्याची नोटबुक चेक करू शकता, कुणीही चेक करू शकता, तुम्हाला ऍज इट इज दिसणार. आता आपण क्षणाचाही विलंब न करता बायोलॉजीच्या सोल्युशन्सला स्टार्ट करणार आहे निलेश वाघमारे सरांसोबत, की ज्यांना जवळपास 15 ते 16 वर्षाचा अनुभव आहे नीटचा आणि त्यांचा हायएस्ट बायोलॉजीचा जो स्कोर आहे आतापर्यंतचा तो 345 मार्क्सचा आहे. आणि आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांचं एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीपीटीएसचं स्वप्न जे आहे ते त्यांनी सत्यात उतरलेलं आहे. ठीक आहे, स्टार्टिंग करूया आपण त्यांच्यापासून. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026चा बायोलॉजीचा जो काही पेपर आहे, पेपर सेट 11चा, तो आपण अनालिसिस आता या ठिकाणी करणार आहे. तर सगळ्यात पहिले पहा क्वेश्चन नंबर 91 त्या ठिकाणी असेल. इन एंजिओस्पर्म रूट हेअर अराइज फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला माहिती आहे हा सिंपल क्वेश्चन आहे. रूट हेअर जे काही आहे ते रिजन ऑफ मॅच्युरेशन मधून येत असतात. रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ मॅच्युरेशन. म्हणजे ऍब्सॉर्प्शनचा रिजन जो काही आहे तो रिजन ऑफ मॅच्युरेशनच असतो. सो याचं क्लिअर कट आन्सर त्या ठिकाणी डी आहे, म्हणजे 4. त्यानंतर सेकंड त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर इन विच ऑफ द फॉलोइंग द ओव्ह्युल्स आर नॉट एनक्लोज बाय ओव्हरी. पुढे दिलेल्यापैकी कोणतं जे ओव्हरीला एनक्लोज नाही आहे. आता सरळ सरळ त्या ठिकाणी पायनस त्याचा आन्सर आहे. पा कसं
फ्युनारिया, सिलेजनेला ओल्फिया, तर त्या ठिकाणी हे ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स आणि एन्जिओस्पर्म आहे. जिम्नोस्पर्मच असं असते की त्याच्यामध्ये सीड जे काही आहे ते विदाउट फ्रूट त्या ठिकाणी असते आणि म्हणून त्या ठिकाणी पायनस हे मोस्ट प्रोबेबल आन्सर म्हणजे करेक्ट आन्सर त्या ठिकाणी असेल. तर दोनही एमसीक्यू त्या ठिकाणी या सेटमध्ये एकदम सोपे आले होते. त्यानंतर 93 मध्ये पहा, इन द लॅक ओपेरॉन द झेड जीन कोड फॉर. आता ओपेरॉन सर्वांना माहिती आहे, झेड वाय ए 3 जीन त्या ठिकाणी असतात. झेड जीन कोड करते बीटा गॅलेक्टोसाइडेज, वाय जीन कोड करते परमिएज आणि ट्रान्स ऍसिटिलेज साठी ए जीन. सो बीटा गॅलेक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्स ऍसिटिलेज हे तर नाहीच आहे. बीटा गॅलेक्टोसाइडेज इज द करेक्ट ऑप्शन. 3 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी यात करेक्ट आहे. लॅक ओपेरॉन झेड जीन जो काही आहे तो त्या ठिकाणी बीटा गॅलेक्टोसाइडेज साठी कम्प्लिटली त्या ठिकाणी बीटा गॅलेक्टोसाइडेज साठी कोड करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल, एक्सप्लोरिंग मॉलिक्युलर जेनेटिक्स अँड स्पेसिस लेवल डायव्हर्सिटी फॉर प्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इज कॉल्ड. आता त्या ठिकाणी हा क्वेश्चन जो काही एनसीईआरटी ची कंप्लीट लाईन त्या ठिकाणी आहे. तर मॉलिक्युलर जेनेटिक्स आणि स्पेसिस लेवल डायव्हर्सिटी ही बायो फोर्टिफिकेशन तर त्या ठिकाणी नाही आहे, कारण हे इन्क्रीज इन द न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते. बायो रिमेडिएशन सुद्धा नाही आहे. बायो प्रॉस्पेक्टिंग त्या ठिकाणी इज द करेक्ट आन्सर. बायो मॅग्निफिकेशन सुद्धा नाही आहे. बायो मॅग्निफिकेशन म्हणजे अक्युमुलेशन ऑफ हार्मफुल केमिकल म्हणजे लिपोफिलिक पेस्टिसाइड इन द फूड चेन त्या ठिकाणी होते. सो बायो प्रॉस्पेक्टिंग इज द करेक्ट आन्सर. म्हणजे मॉलिक्युलर एक्सप्लोरिंग मॉलिक्युलर जेनेटिक्स अँड स्पेसिस डायव्हर्सिटी ती बायो प्रॉस्पेक्टिंग मध्ये येत असते. तर करेक्ट ऍक्शन त्याचं, करेक्ट आन्सर त्याचं बायो प्रॉस्पेक्टिंग त्या ठिकाणी असेल. तर हा झाला क्वेश्चन नंबर 94. त्यानंतर आपण या सेट मधला क्वेश्चन नंबर 95 मॅच द पेअर आहे. ऑब्विसली मॅच द पेअर त्या ठिकाणी इझी आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आता यामध्ये बीटी कॉटन हा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे. सो ए च ऑप्शन त्या ठिकाणी ए ची पेअर आहे 2 सोबत, त्यामुळे 3 आणि 4 दोन ऑप्शन जातात, 1 आणि 2 राहतात. आता बी ची पेअर आहे थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज. आता थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज आपल्याला माहित आहे पीसीआर टेक्निक मध्ये आपण टॅग पॉलिमरेज नावाचा एन्झाईम वापरतो. तर ते थर्मस ॲक्वेटिकस नावाच्या बॅक्टेरिया पासून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मिळवत असतो. सो बी चा पेअर 3 सोबत असल्यामुळे ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. सो A2, B थर्ड अँड C1 टीआय प्लाझ्मिड हा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियल मध्ये असतो आणि त्या ठिकाणी PBR 322 हा इकोलाय मध्ये त्या ठिकाणी प्लाझ्मिड आहे, सर्वांना माहिती आहे. सो त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 95 जो काही आहे तो त्या ठिकाणी त्याचा ऑप्शन 1 त्या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर याच सेट मधला क्वेश्चन नंबर 96 असेल, तो सुद्धा मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 त्या ठिकाणी आहे. आता प्रोडक्टिव्हिटी, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, ग्रॉस प्रायमरी, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी आणि इकडून त्याच्या सरळ सरळ डेफिनेशन दिलेल्या आहेत. आता प्रोडक्टिव्हिटी जी काही आहे ती प्रोडक्टिव्हिटी पहिलाच ऑप्शन आहे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन लॉसेस. आता रेस्पिरेशन लॉसेस जर मायनस केला तर आपल्याला नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मिळते. म्हणजे बी चा ऑप्शन त्या ठिकाणी A1 असेल. डायरेक्ट एका म्हणजे दोनच ऑप्शन मध्ये बी चं त्या ठिकाणी 1 आहे, 1 आणि 4 या दोन पैकी उत्तर असेल, हे दोन तर नाहीच आहे. आता राहिलं त्या ठिकाणी मोस्टली त्या ठिकाणी पहिलं तर त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी आहे ए. तर आपल्याला त्या ठिकाणी ए जर प्रोडक्टिव्हिटी आहे, एक सेकंड, ए प्रोडक्टिव्हिटी नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, तर त्या ठिकाणी नेट प्रायमरी त्या ठिकाणी बी चं ऑप्शन 1 त्या ठिकाणी असेल. ओके, ए चं 3च दिलेलं आहे, सीच फक्त डिफरंट आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणतात, तर ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॅटर कन्झ्युमर हे तर नाहीच आहे. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस, सी चं 4 ऑप्शन. तर याचं ऑप्शन ए हे करेक्ट त्या ठिकाणी आहे. म्हणजे कंप्लीट त्या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा त्या ठिकाणी ज्याला प्रोडक्टिव्हिटी माहित आहे इकोसिस्टीमची आणि प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी, ग्रॉस आणि नेट प्रोडक्टिव्हिटी माहित आहे, त्याच्यासाठी एकदम इझी त्या ठिकाणी हा क्वेश्चन होता. फक्त आपल्याला वाचायला थोडासा टाइम कन्झ्युमिंग त्या ठिकाणी तो आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 97 त्या ठिकाणी आहे. सिन्स द ओरिजिन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ लाईफ अर्थ देअर हॅव बीन 5 एपिसोड ऑफ मास एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज. हाऊ इज द 6th एक्सटिंक्शन विच इज इन प्रोग्रेस डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस एपिसोड. तर मास एक्सटिंक्शनचे झाले तर 6वा मास एक्सटिंक्शन कसं असेल, सरळ सरळ एनसीईआरटी मधली लाईन आहे, यामध्ये कुठलंही डोकं लावायची गरज पडत नाही. याचा आन्सर सरळ सरळ त्या ठिकाणी पहा, द प्रेझेंट नेट स्पेसीज एक्सटिंक्शन रेट इज 0, करंट स्पेसीज एक्सटिंक्शन रेट इज 10 टाइम फास्टर दॅन द प्रिव्हियस, द प्रेझेंट स्पेसीज एक्सटिंक्शन रेट आर 100 to 1000 टाइम फास्टर दॅन द प्री ह्युमन टाइम. तर ही सरळ सरळ एनसीईआरटी मधली लाईन आहे.
प्रेझेंट स्पेसिस एक्सटिंक्शन रेट आर 100 to 1000 टाइम फास्टर दॅन इन प्री ह्युमन टाइम्स. 3 जे काही आहे ते ऑप्शन त्या ठिकाणी यातलं करेक्ट ऑप्शन आहे. ही एनसीआरटी मधली जशीच्या तशी लाईन आहे. सो हा क्वेश्चन नंबर 96. त्यानंतर एकदम इझी क्वेश्चन आहे पहा 98. अल्फा हेलिक्स इज फाउंड इन विच लेवल ऑफ द प्रोटीन स्ट्रक्चर. आता हे एकदम साधा आणि सरळ आहे की प्रोटीनचं त्या ठिकाणी ते सेकंडरी स्ट्रक्चर त्या ठिकाणी असते, कारण प्रायमरी स्ट्रक्चर हे लिनियर चेन आहे. त्या ठिकाणी टर्शरी स्ट्रक्चर बॉल ऑफ वूल सारखं असते. क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये दोन पॉलिपेप्टाइड चेन एकमेकांमध्ये इंटरवोवेन असतात. तर त्या ठिकाणी सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा हेलिक्स त्या ठिकाणी हेलिकल त्या ठिकाणी स्ट्रक्चर असतं. तर सेकंडरी स्ट्रक्चर इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ त्या ठिकाणी पेपर हा काही फारसा हार्ड नव्हता. क्वेश्चन नंबर 98 नंतर त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 98 नंतर क्वेश्चन नंबर 99 पहा. द मेन फंक्शन ऑफ बुलिफॉर्म सेल इन ग्रासेस. आता हे सरळ सरळ एनसीआरटी मध्ये लाईन दिलेली आहे. ट्रान्सपोर्ट वॉटर, परफॉर्म फोटोसिंथेसिस, मिनिमाइज द वॉटर लॉस. त्या ठिकाणी फोर्थ ऑप्शन त्या ठिकाणी याचं करेक्ट आहे की बुलिफॉर्म सेल त्या ठिकाणी काय करते तर मिनिमाइज द वॉटर लॉस, वॉटर स्ट्रेस पासून त्या ठिकाणी ते जे काही लीफ असतात प्लांटचे ते लीफ त्या ठिकाणी फोल्ड करते, कर्लिंग ऑफ लीफ त्या ठिकाणी करते आणि त्यामुळे त्या ठिकाणी वॉटर लॉस जो काही आहे तो प्रिव्हेंट होतो. तर क्वेश्चन नंबर 99 चा ऑप्शन त्या ठिकाणी 4 असेल. त्यानंतर त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 100 आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्टेप इन विच द सायकल ऑफ पॉलिमरेज चेन रिएक्शन. आता पीसीआर टेक्निकच्या आपल्याला सरळ सरळ लाईन द्यायच्या आहेत, म्हणजे सरळ सरळ स्टेजेस सांगायचे आहेत. तर डिनॅच्युरेशन फर्स्टला असेल त्यामुळे हे दोन नाहीतच. डिनॅच्युरेशन, एनेलिंग आणि एक्सटेन्शन म्हणजेच पॉलिमरायझेशन 3 स्टेप आहे. आपल्याला माहिती आहे आपण डिनॅच्युरेशन 92 डिग्री सेल्सिअस, एनेलिंग 70 to 50 आणि एक्सटेन्शन 72 डिग्री सेल्सिअस वर त्या ठिकाणी करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी जो काही आहे तो पहा. मॅच द फॉलोइंग. पुन्हा त्या ठिकाणी मॅच द पेअरचा क्वेश्चन असेल. सेल सायकल वरती आहे G1 फेज, S फेज, G2 फेज, M फेज. पहिला आहे ऍक्च्युअल सेल डिव्हिजन ऑकर. आता ऍक्च्युअल सेल डिव्हिजन M फेज मध्ये होत असते, सर्वांना माहिती आहे. M फेज मध्ये ऍक्च्युअल सेल डिव्हिजन होते, त्यामुळे D चा ऑप्शन आहे 1. आता D चा ऑप्शन 1 फक्त 4 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे बाकीचे 3 ऑप्शन आपल्याला अजिबात पाहायची गरज पडत नाही. एका मिनिटात त्या ठिकाणी उत्तर आपल्याला समजते की D ऑप्शन त्या ठिकाणी आहे. बाकीचे करेक्ट करून पाहू. A चा ऑप्शन त्या ठिकाणी सेकंड दिलेला आहे G1 फेज. Cell is metabolically active and continuously grow but does not replicate. Yes, correct. त्यानंतर B चं थर्ड दिलेलं आहे S फेज, सिंथेसिस ऑफ डीएनए रेप्लिकेशन होत असते S फेज मध्ये. आणि C चं 4 दिलेलं आहे G2 फेज मध्ये त्या ठिकाणी प्रोटीन आर सिंथेसाइज व्हाईल सेल ग्रोथ कंटिन्यू. तर एका ऑप्शन वरून म्हणजे हा पहिला D एका ऑप्शन वरून आपल्याला एकदम कमीत कमी वेळेत त्याचा आन्सर काढता येते. तर त्या ठिकाणी हा झाला क्वेश्चन नंबर 101. त्यानंतर क्वेश्चन नंबर 102 आपण पाहू. Which of the following statement are correct? The Amazon rainforest. पहा आता हा थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे. The Amazon rainforest being cut and cleared for cultivation of soybean. आपल्याला पहिले तर त्या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट काढायचं आहे, बरोबर आहे. तर अमेझॉन रेन फॉरेस्ट त्या ठिकाणी सोयाबीन कल्टिवेशन साठी कट करतात. ते हॅबिटॅट लॉसचं एक्झाम्पल आहे करेक्ट. स्टीलर सी काऊ अँड पॅसेंजर पिजन बिकम एक्सटिंक्ट ड्यू टू ओव्हर एक्सप्लॉयटेशन बाय ह्युमन. हे सरळ सरळ एनसीआरटीतली लाईन आहे. The Nile perch introduced into Lake Victoria in East Africa help in population growth of cichlid fish in a lake. तर पॉप्युलेशन ग्रोथ त्या ठिकाणी नाहीये, पॉप्युलेशन ग्रोथ होऊ देत नाही. ओके, त्यामुळे सी ऑप्शन गेला. वॉटर हॅसिन इज अन इन्व्हेसिव्ह स्पेसिस. ओके, ते सगळ्यांना माहित आहे की टेरर ऑफ बंगाल वॉटर हॅसिन इन्व्हेसिव्ह स्पेसिस आहे. When a species become extinct, the plant and animal species associated with it are not affected. स्पेसिस जर एक्सटिंक्ट झाली तर प्लांट अँड अॅनिमल स्पेसिस नॉट अफेक्टेड, तर हे सुद्धा रॉंग आहे. त्या ठिकाणी ऑब्विसली ते अफेक्ट होतात. तर त्या ठिकाणी ए, बी आणि डी हे तीनही त्या ठिकाणी करेक्ट आहे. आणि आपल्याला करेक्ट विचारलाय तर ए, बी, डी. तो 2 ऑप्शन त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी करेक्ट आहे. तो हा एनसीआरटीच्या लाईन टू लाईन आहे. तुम्हाला फक्त सरळ सरळ त्यातलं कोणतं राईट आणि कोणतं रॉंग थोडे थोडे चेंजेस त्यामध्ये केलेले असतात. तर हा क्वेश्चन त्या ठिकाणी थोडासा वाचून टाइम कन्झ्युमिंग आहे, बाकी त्या ठिकाणी काही कठीण नाही आहे जास्त. त्यानंतर क्वेश्चन नंबर 103. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विथ रेफरन्स टू अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट सर्वांना माहित आहे, तर यापैकी करेक्ट कोणता. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट तुम्हाला माहित आहे ज्याचा एमआरएनए तयार होतो डीएनए वरचा, त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन युनिट. त्यात प्रमोटर असते, स्ट्रक्चरल जीन असते आणि टर्मिनेटर असतो. आपल्या सर्वांना माहित आहे. फर्स्ट लाईन पहा. द ट्रान्सक्रिप्शन युनिट इन डीएनए इज डिफाइन्ड प्रायमरीली बाय 3 रिजन.
प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन, टर्मिनेटर. येस, हे करेक्ट आहे. त्यानंतर द प्रमोटर इज सेड टू बी लोकेटेड टुवर्ड द 5' एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनच्या 5' एंडला प्रमोटर असतो का? तर 3' एंडला असतो. त्या ठिकाणी बी ऑप्शन रॉंग होतो. द प्रमोटर इज अ डीएनए सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर आरएनए पॉलिमरेज. प्रमोटर हा असा डीएनए सिक्वेन्स आहे की जो आरएनए पॉलिमरेजला बाइंड व्हायला मदत करतो. यस, करेक्ट. आणि द प्रमोटर डिफाइन्स द टेम्पलेट अँड कोडिंग स्टँड. प्रमोटर डिफाइन करतो टेम्पलेट आणि कोडिंग स्टँड. आणि द टर्मिनेटर इज लोकेटेड टुवर्ड द 3' एंड ऑफ कोडिंग स्टँड. टर्मिनेटर हा कोडिंग स्टँडच्या 3' एंडला असतो. आता कोडिंग स्टँड म्हणजे ज्याच्या जी एमआरएनएशी एमआरएनएचे कॉम्प्लिमेंटरी स्टँड सोडून आणखी एक असते ती. तर हे सुद्धा करेक्टर आहे. तर प्रमोटर डिफाइन टेम्पलेट अँड कोडिंग स्टँड हे तर काही नाही आहे. तर ऑप्शन ए सी ई. तर ए सी डी त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. ए सी डी ई. तर त्या ठिकाणी ऑप्शन 2 हे करेक्ट असेल. तर यामध्ये पहा फक्त त्या कोडिंग स्टँड, नॉन कोडिंग स्टँड आणि एमआरएनए स्टँड या तिन्ही स्टँडच्या कंपॅरिझन मध्ये त्या ठिकाणी हे आपल्याला दिलेलं आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 103 त्या ठिकाणी हा झाला आपला. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 104. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हे घाईघाईत काढलेलं असल्यामुळे थोडंसं ब्लर आहे. पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. नॉट ट्रू अबाउट द युनिव्हर्सल रूल ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. सोपाच आहे. बायोलॉजिकल नेम आर जनरली ओके. एक मिनिट थांबा थोडस त्या ठिकाणी. हा, बायोलॉजिकल नेम आर जनरली इन लॅटिन लँग्वेज. ओके, हा तर करेक्ट आहे. बोथ द वर्ड्स इन अ बायोलॉजिकल नेम व्हेन हँड रिटन आर सेपरेटेड, अंडरलाइन और प्रिंटेड इटॅलिक्स. ओके, हा सुद्धा रूल आहे. द स्पेसिफिक एपिथेट इन द बायोलॉजिकल नेम स्टार्ट विथ स्मॉल लेटर. हा सुद्धा रूल आहे. द फर्स्ट वर्ड इन द बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द स्पेसिफिक एपिथेट. हे इथं त्या ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणजे हे आन्सर आहे. नॉट ट्रू आपल्याला विचारलं होतं. त्या ठिकाणी स्पेसिफिक एपिथेट नसते. सुरुवातीला जेनेरिक नेम आणि मग स्पेसिफिक नेम. एकदम इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. फक्त टाइम आपल्याला लागतो तो वाचण्यासाठी. त्यानंतर 105 मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. आता इथे सुद्धा आपल्याला मॅच द पेअर आहे. डिकम्पोजिशन, डेट्रिटस, मिनरलायझेशन, ह्युमिफिकेशन. पहिलेच आहे अक्युमुलेशन ऑफ डार्क कलर अमॉर्फस सबस्टन्स. आता सर्वांना माहिती आहे डार्क कलर अमॉर्फस सबस्टन्स हा असतो ह्युमस म्हणजे ह्युमिफिकेशन. डी चं 1. तर डी चं 1 फक्त एकाच ऑप्शन दिलेला आहे 2. तर एकच ऑप्शन पाहून आपल्याला आपण सरळ सरळ त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे काढू शकतो. म्हणजे बाकीचं आपल्याला वाचायची गरजही पडत नाही. तरी आपण ते फायनली एक वेळी क्लिअर करून घेऊ. तर याच्यामध्ये बी ऑप्शन आहे 4 डेट्रिटस, तर डेड रिमेन प्लांट अँड एनिमल. ओके, करेक्ट. सी ऑप्शन आहे 2 मिनरलायझेशनचं रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट बाय ऍक्टिव्हिटी. करेक्ट. आणि त्या ठिकाणी डी चा आहे 1. ते तर आपण केलंच. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे हा एकदम सोपा क्वेश्चन त्या ठिकाणी होता. त्यानंतर क्वेश्चन आहे 106. विच ऑफ द फॉलोइंग इज द साइट फॉर ऍक्टिव्ह रायबोझोमल आरएनए सिंथेसिस. आता ऍक्टिव्ह रायबोझोमल आरएनए सिंथेसिस जे काही आहे तर पहा तुम्ही एकदम इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऍक्टिव्ह रायबोझोमल आरएनए. आता रायबोझोमल आरएनए नेमका कुठे तयार होतो तर सरळ सरळ आन्सर आहे 11 मधला पहिला चॅप्टर आहे. न्यूक्लिओलस मध्ये रायबोझोमल आरएनए तयार होतो. क्रोमॅटिन मध्ये तर तयार होतच नाही. कायनेटोकोर तर तुम्हाला माहिती आहे स्पिंडल फायबर फॉर्मेशन स्पिंडल फायबर अटॅच करण्यासाठी असतात. सेंट्रोझोम तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे की हा सेंट्रोझोम जो काही आहे हा सरळ सरळ त्या ठिकाणी स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी मदत करतो. तर न्यूक्लिओलस इज द करेक्ट आन्सर. रायबोझोमल आरएनए सिंथेसिस कुठे होत असतो तर न्यूक्लिओलस मध्ये होत असतो. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 106. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन अगदी व्यवस्थित होतं त्या विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करता येऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 107. हा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी एकदम क्लिअर त्या ठिकाणी दिसत नाही पण थोडंसं मला जेवढं दिसते ट्रायपाल्मिटिक ऍसिडचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. द रेस्पिरेटरी कोशंट ऑफ बायोमॉलिक्यूल यूज फॉर रेस्पिरेशन ऍज पर द अबो इक्वेशन वुड बी. आता आरक्यू काय आहे. ट्रायपाल्मिटिक ऍसिडचा आरक्यू किती असते सर्वांना माहिती आहे 0.7 फॅट्सचा आरक्यू त्या ठिकाणी आहे. तर बिटवीन 0.5 to 0.05 लेस दॅन 0.5 तर तेच तर नाहीच त्या ठिकाणी. ते तर बिटवीन 1.25 हे नाहीच. तर आन्सर त्या ठिकाणी असेल ए. एकदम करेक्ट आन्सर आहे ए. बिटवीन 0.5 to 0.05 म्हणजे 0.7 हा ट्रायपाल्मिटिक ऍसिड फॅट्सचा रेस्पिरेटरी कोशंट आहे. सर्वांना माहिती आहे की
नंबर ऑफ O2 टू नंबर ऑफ CO2 असं कॅल्क्युलेशन आपण रेस्पिरेटरी क्वेश्चनचं करत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी 108 मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. मॅच द पेअर त्या ठिकाणी बरेच क्वेश्चन आलेले आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, प्लिओट्रॉपी. आता एकदम पाहूनच आपल्याला समजते को डॉमिनन्सचं एक्झाम्पल एबीओ ब्लड ग्रुप त्या ठिकाणी एनसीआरटी मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी कॅटल स्किन कोड सुद्धा आहे, स्टेट बोर्ड मध्ये सर्वांना माहिती आहे. तर को डॉमिनन्स एबीओ ब्लड ग्रुप, बी चं ऑप्शन 4, म्हणजे त्या ठिकाणी बी चं 4 दिलेलं आहे. 1 and 3 मध्ये 2 आणि 3 गेले, पहिला आणि तिसरा. आता ए पाहू आपण. ए आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, बरोबर आहे. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स त्या ठिकाणी ए चं 2 आहे की 1 आहे. ह्युमन स्किन कलर आणि इनहेरिटन्स ऑफ फ्लावर ऑफ कलर इन अँटीरिनम स्पेसिस. तर त्या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स तुम्हाला माहित आहे, पिंक फ्लावर त्या ठिकाणी येत असते, रेड फ्लावर क्रॉस विथ व्हाईट पिंक फ्लावर येत असते. तर त्या ठिकाणी ए चं ऑप्शन 2 करेक्ट असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी हे आन्सर आहे. तर सर्वजण लक्षात ठेवा की हा नीटचा पेपर सेट जो आहे तो 11 आहे आपण पाहत आहोत. ओके, 108 नंबरचं या ठिकाणी ऑप्शन आपण काढलं. तर मॅच द पेअर जे काही आहे ते एकदम इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बायो व्यवस्थित एनसीआरटी प्रिपेअर केलं त्यांना त्या ठिकाणी यात काही हार्ड जात नाही. त्यानंतर क्वेश्चन आहे 109. 109 मध्ये त्या ठिकाणी पहा, अरेंज द फॉलोइंग स्टेप ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इन करेक्ट सिक्वेन्स. आता डीएनए फिंगरप्रिंटिंग जे काही आहे ते प्रॉपर सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी इथे सांगायचं आहे. यांनी दिलेल्या स्टेप पैकीच आपल्याला सिक्वेन्स सांगायचा आहे. आता सगळ्यात पहिले त्या ठिकाणी जे काही आहे आपण आयसोलेशन करत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आयसोलेशन त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण करतो. ओके, त्यानंतर आपण सेपरेशन करणार, नंबर 2, बरोबर आहे. त्यानंतर सेपरेशन ऑफ डीएनए फ्रॅगमेंट बाय इलेक्ट्रोफोरेसिस, त्यानंतर हायब्रिडायझेशन. आता ए ऑप्शन आणि ई ऑप्शन, ओके, 3 आणि 4 मध्ये आहेत ए आणि ई. आणि लास्टला डिटेक्शन ऑफ हायब्रिडाइज डीएनए फ्रॅगमेंट बाय ऑटो रेडिओग्राफी, डी दोन्ही मध्ये कॉमन आहे. ओके, त्यानंतर ट्रान्सफरिंग ऑफ सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट टू सिंथेटिक मेम्ब्रेन. तर पहिले हायब्रिडायझेशन आणि मग सी. तर पहिले हायब्रिडायझेशन युजिंग लेबल VNTR प्रोब आणि सेपरेट डीएनए फ्रॅगमेंट युजिंग सिंथेटिक मेम्ब्रेन, पहिले सी आणि मग बी. तर ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी आन्सर असेल, AECBD करेक्ट स्टेप आहेत. त्या ठिकाणी डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या सर्वात पहिले आपण आयसोलेशन करतो, मग त्या ठिकाणी आपण फ्रॅगमेंटेशन करतो. त्यांनी फ्रॅगमेंटेशनची स्टेप जी काय ती यातली मायनस केलेली आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण सेपरेशन करतो, इलेक्ट्रोफोरेसिस, त्यानंतर झाल्यानंतर आपण हायब्रिडायझेशन करतो लाईकवाईज. तर त्या ठिकाणी थर्ड ऑप्शन यातलं करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी आहे. ओके, तर हा झाला क्वेश्चन नंबर 109. तर मोस्टली क्वेश्चन जे आपण या ठिकाणी पाहत आहोत सगळे एनसीआरटी लाईन टू लाईन आहेत. आणि जे विद्यार्थी माझ्याकडे बायोलॉजीला होते त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्वांना हा पेपर जो काही आहे तो इझी गेलेला आहे. आता किती ऑप्शन करेक्ट त्यातले आहेत किती नाहीत हे तर कॉन्सन्ट्रेशनवर त्या विद्यार्थ्यांच्या डिपेंड असते. त्यानंतर पहा, विच ऑफ नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ब्लर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विथ पॅकेजिंग ऑफ डीएनए हेलिक्स. डीएनए हेलिक्सच्या पॅकेजिंग विषयी त्या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे, हिस्टोन आर ऑर्गनाइज टू फॉर्म अ युनिट 8 हिस्टोन ऑक्टॅमर. ठीक आहे, हिस्टोन ऑक्टॅमर असतात. हिस्टोन आर निगेटिव्हली चार्ज, तर हिस्टोन पॉझिटिव्हली चार्ज असतो, डीएनए निगेटिव्हली चार्ज असतो, सर्वांना माहित आहे. हिस्टोन आर रिच इन अमायनो ऍसिड, लायसिन आर्जिनिन इज द करेक्ट. and the positively charged DNA is wrapped around the histone octamer to form positively charged DNA नसतो, DNA negatively charged असतो. and the packaging of chromatin at higher level requires additional set of protein non histone, NHC लागत असते, तुम्हाला माहिती आहे. तर ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन ई, ACE फर्स्ट इज द करेक्ट आन्सर त्याचं आहे. ज्याला न्यूक्लिओझोम मॉडेल एकदम 100% करेक्ट माहित आहे, त्याला न्यूक्लिओझोमची पॅकेजिंग माहित आहे. इझी क्वेश्चन त्या ठिकाणी हा होता, त्याचं फर्स्ट आन्सर त्या ठिकाणी इथे आहे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर क्वेश्चन आहे 111. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द फोटोसिंथेसिस फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट काढायचं आहे, करेक्ट इनकरेक्ट पाहावं लागतं, बरोबर आहे. त्यानंतर ए ऑप्शन आहे, द वॉटर स्पिटिंग कॉम्प्लेक्स इज असोसिएट विथ फोटोसिस्टीम फर्स्ट. तर हे रॉंग आहे. वॉटर स्पिटिंग कॉम्प्लेक्स जो काही तो फोटोसिस्टीम सेकंडशी असोसिएट असतो. C4 प्लांट यूज द C3 पाथवे ऑफ CO2 फिक्सेशन. C4 प्लांट यूज द C3 पाथवे फॉर CO2 फिक्सेशन एज द मेन बायोसिंथेटिक पाथवे. तर मेन बायोसिंथेटिक पाथवे C4 प्लांट C3 चाच करतो, पण ग्लुकोज फॉर्मेशन साठी. इन C4 प्लांट फोटो रेस्पिरेशन डज नॉट ऑकर.
तर C4 प्लांट मध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही, C3 प्लांट मध्येच त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर पहा C3 प्लांट एक्झिबिट क्रान्स एनाटॉमी, तर हा रॉंग आहे. C4 प्लांट क्रान्स एनाटॉमी दाखवते, सर्वांना माहित आहे. एटीपी सिंथेसिस इन क्लोरोप्लास्ट ऑकर थ्रू किमोऑस्मोसिस, तर हे करेक्ट आहे. तर ACE, तर मोस्टली त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सी ऑप्शन आणि तर बी आणि सी, बी आय C4 यूज इन द C3 pathway for CO2 fixation as the main biosynthetic pathway. Okay, so B and C is the correct, B C only. Okay, आणि B आणि ATP synthesis in chloroplast occur through chemoosmosis, तर क्लोरोप्लास्ट मध्ये chemoosmosis मध्ये होते. चूज द आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. तर मोस्टली बी अँड सी त्या ठिकाणी ओनली जे काही आहे B and C in C4 plant photo respiration does not occur. तर C4 प्लांट मध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही, हे करेक्ट आहे. त्यानंतर एटीपी सिंथेसिस इन क्लोरोप्लास्ट ऑकर थ्रू किमोऑस्मोसिस, हे सुद्धा C and E. तर यामध्ये तो मोस्टली ऑप्शन नाही, तर मोस्ट प्रोबेबल आन्सर आपलं B and C त्या ठिकाणी होणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 112 थोडस हाईड आहे, दिसते का पहा. अरेंज द फॉलोइंग स्टेप ऑफ सोमॅटिक हायब्रिडायझेशन इन करेक्ट सिक्वेन्स. आता सोमॅटिक हायब्रिडायझेशन ते आहे ज्यामध्ये आपण दोन सेलचं प्रोटोप्लास्ट हे मिक्स करतो. आता दोन सेलचं प्रोटोप्लास्ट मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी पहा, दोन्ही सेलचं प्रोटोप्लास्ट आपण मिक्स करतो आणि दोन्ही सेलचं प्रोटोप्लास्ट मिक्स करतानाच्या ह्या स्टेजेस आहेत. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलं होतं सोमॅटिक हायब्रिडायझेशनचं, पोटॅटो प्लस टोमॅटो, पोमॅटोचं प्लांट आपण त्या ठिकाणी तयार करतो. तर पहा सर्वजण, त्या ठिकाणी पहिली स्टेप तर त्या ठिकाणी काय असेल, पहिले आहे डायजेशन ऑफ सेल वॉल, आयसोलेशन ऑफ नेकेड प्रोटोप्लाझम, फ्युजन ऑफ प्रोटोप्लास्ट टू गेट हायब्रिड, आयसोलेशन ऑफ सिंगल सेल फ्रॉम टू डिफरंट व्हेरायटी ऑफ प्लांट, ही पहिली स्टेप आहे डी. त्यामुळे हे दोन तर ऑप्शन कटले, त्या ठिकाणी डी पहिल्या नंबरवर आहे. नंतर डायजेशन ऑफ सेल वॉल, सो ए इज द आन्सर. पहिली स्टेज असेल आयसोलेशन ऑफ सिंगल सेल, त्यानंतर आपण दोन्ही सेल आयसोलेट करू, दोन्हीच्या सेल वॉल डायजेस्ट करू ए. त्यानंतर आपण त्या ठिकाणी नेकेड प्रोटोप्लास्टचं त्या ठिकाणी आयसोलेट करू, त्यानंतर दोघांचं फ्युजन करू आणि मग त्या ठिकाणी त्या हायब्रिडला आपण ग्रो करू. तर त्या ठिकाणी दोनच पॉइंट त्यामध्ये वाचले की आपल्याला सरळ सरळ याचं आन्सर त्या ठिकाणी लक्षात येऊन जातं. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 113 त्या ठिकाणी आहे. ओके, पहा, मॅच द लिस्ट विथ लिस्ट टू, मॅच द फॉलोइंगचे जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. कॉन्जेक्टिव्ह टिश्यू, कॅस्पेरियन स्टिप, सबसिडियरी सेल, स्टार्च शीट. आता पहिलंच ऑप्शन पहा, स्पेशलाइज सेल इन द विसिनिटी ऑफ गार्ड सेल. आता गार्ड सेलच्या विसिनिटी मध्ये सबसिडियरी सेल असते. सी चा ऑप्शन 1 2 मध्ये आहे, फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये, 2 आणि 4 गेले. ठीक आहे. त्यानंतर कॅस्पेरियन स्टिप जे काही ते एंडोडर्मल सेल विथ सबेरियन डिपोजिशन, त्या ठिकाणी हा करेक्ट पॉइंट आहे. बी च 4 त्या ठिकाणी असेल, सॉरी, बी च कॅस्पेरियन स्ट्रिप. तर ए चा ऑप्शन 4 आहे. कॉन्जेक्टिव्ह टिश्यू, ओके, स्पेशलाइज सेल इन द विसिनिटी ऑफ गार्ड सेल, सबसिडियरी सेल, सी च 1 आपण पहिलं तर सी च 1 कलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एंडोडर्मल सेल रिच इन स्टार्च. आता एंडोडर्मल सेल आणि रिच इन स्टार्च, तर त्या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन ते काही आहे, तर ते दोन्ही ऑप्शन मध्ये डी चं दिलेलं आहे. स्टार्च शीट सरळ सरळ त्या ठिकाणी आहे. ओके, आता राहिलं टिश्यू बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. तर कॉन्जेक्टिव्ह टिश्यू हा झायलेम फ्लोएमच्या मधात असणारा टिश्यू आहे, सर्वांना माहिती आहे. आपण त्या ठिकाणी रूटचा टीएस, स्टेमचा टीएस त्या ठिकाणी पाहतो. तो त्या ठिकाणी ए चं थर्ड शी पेअर त्या ठिकाणी असेल. ओके, तर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे. सरळ सरळ ए थर्ड, बी 4, सी 1 आणि डी सेकंड. तर त्या ठिकाणी याचा करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 3. तर इझी क्वेश्चन आहे, ज्या मुलांनी त्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी चुकू सुद्धा शकतात विद्यार्थी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लांट सेल इन द फेज ऑफ इलॉंगेशन. फेज ऑफ इलॉंगेशन मधलं कुठलं कॅरेक्टर यातलं यापैकी नाही आहे. आता सरळ सरळ या ठिकाणी पहा, न्यू सेल वॉल डिपॉझिशन तर होतच असते, सेल एनलार्जमेंट सुद्धा होते, व्हॅक्युओल फॉर्मेशन सुद्धा होते, लार्ज कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियाय. तर न्यूक्लियायचा मुद्दा जो काही आहे, वरचे तिन्ही ऑप्शन आन्सर असेल डी.
तो काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लांट सेल. प्लांट सेलचं कॅरेक्टरिस्टिक इलॉंगेशनच्या बाबतीत नाही आहे. तर त्या ठिकाणी पॉज करा. त्या ठिकाणी लार्ज कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियाय हे त्या ठिकाणी मोस्टली त्या ठिकाणी त्याचं आन्सर आहे. तर हे झालं क्वेश्चन नंबर 114. त्यानंतर क्वेश्चन नंबर 115, मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. पहा त्या ठिकाणी 2,4-D सरळ सरळ ऑक्झिन आहे. तुम्हाला माहित आहे 2,4-D हर्बिसाइड म्हणून वापरतात. ए ची पेअर थर्ड सोबत त्या ठिकाणी होते. तर ए ची पेअर थर्ड सोबत फक्त ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1 ला दिलेली आहे. बाकी 4 सोबत, 1 सोबत, 1 सोबत. तर पहिलाच ऑप्शन वाचून त्या ठिकाणी आन्सर येते. जर प्रॉपरली त्या ठिकाणी सगळ्या ग्रोथ हार्मोनचे फंक्शन तुम्ही स्टडी केलेले असतील तर. 2,4-D हा सिंथेटिक ऑक्झिन आहे. आपण पाहिलं 2,4-D हा हर्बिसाइड, विडीसाइड म्हणून त्या ठिकाणी वापरल्या जातो. एक Z40 सुद्धा ऑक्झिन असते, तो सुद्धा विडीसाइड म्हणून वापरला जातो. त्यानंतर आपण कन्फर्म करून घेऊ, गिबरलिक ऍसिड ब्रिविंग इंडस्ट्रीमध्ये कायनेटिन हा न्यूट्रिएंट मॉबिलायझेशन वापरतात आणि एप्सायसिक ऍसिड हा स्टोमॅटल क्लोजर मध्ये वापरतात. तर फायनल आन्सर त्याचं त्या ठिकाणी करेक्ट ए असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 116. द एन्झाइम रिक्वायर फॉर कार्बोक्सिलेशन इन द केल्विन सायकल हा स्ट्रेट आहे. केल्विन सायकल मध्ये आपण रुबिस्को एन्झाइम वापरतो. आरयूबीपी कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी आरयूडीपी किंवा आरयूबीपी जो काही आहे रायबुलोज बायफॉस्फेट हा त्या ठिकाणी कार्बोक्सिलेशन करतो आणि सरळ सरळ अनस्टेबल कीटो ऍसिड आणि आपण फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार करत असतो. तर केल्विन सायकल मधलं मोस्ट अबंडंट एन्झाइम आहे तुम्हाला माहित आहे आरयूबीपी कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. त्यानंतर how many ATP and NADPH molecule are required to make one molecule of glucose through the Kelvin cycle. तर आपण सरळ सरळ पाहिलं आहे की केल्विन सायकलच्या 6 टर्न होतात. 6 टर्न केल्विन सायकलच्या झाल्या की त्यामध्ये 18 ATP and 12 NADPH लागत असतात. त्यामुळे 18 ATP इज द करेक्ट आन्सर. कारण की 12 ATP आपल्याला 1,3 डायपीजीए करताना लागतात. 6 ATP आपल्याला आरयूबीपीच्या रिजनरेशन साठी लागतात. 12 + 6 असे 18 ATP आपल्याला डायरेक्टली लागत असतात आणि 12 NADPH2. तर स्ट्रेट थ्रू क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 118. सरळ सरळ आपल्याला त्या ठिकाणी फ्लोरल फॉर्म्युले दिलेले आहेत आणि सोलॅनेसी फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा आहे. तर आता सर्वांना सोलॅनेसी एनसीईआरटी मध्ये तशी एकच फॅमिली दिलेली आहे. सोलॅनेसी मध्ये 5552 या ठिकाणी फ्लोरल फॉर्म्युला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला 55-52 शॉर्टकट आपण असं लक्षात ठेवतो. तर 55-52 जो काही आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दोनच दिसत आहेत. बरोबर आहे. मोस्टली त्या ठिकाणी जे काही कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर त्याचं आन्सर त्या ठिकाणी जे काही आहे ते ए ऑप्शन त्या ठिकाणी मला करेक्ट दिसतो. कारण की हे जे ऍडेजन आपण या ठिकाणी दाखवतो की 2 डिफरंट फ्लोरल होल्स जे काही आहेत ते एकत्रित आलेले आहेत. तर 2 डिफरंट फ्लोरल होल्स एकत्र देतात ऍडेजन वगैरे काही त्या फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये सोलॅनेसीच्या नसते, सर्वांना माहिती आहे. ओके. सो तो एक इझी क्वेश्चन आहे. 118. त्यानंतर क्वेश्चन नंबर 119. विच ऑफ द फॉलोइंग इज इन सिटू कॉन्झर्वेशन. आता सॅक्रेड गुरु ज्याचं करेक्ट आन्सर आहे वाचता बरोबरच लक्षात येते एनसीईआरटी ची लाईन आहे एकदम. वाईल्ड सफारी पार्क, बॉटनिकल गार्डन, सीड बँक ह्या त्या ठिकाणी ज्या काही आहेत त्या एक्स सिटू कॉन्झर्वेशन आहे. आपल्याला इन सिटू कॉन्झर्वेशन विचारलं सरळ सरळ सॅक्रेड ग्रुव्ज त्याचं आन्सर आहे. इन सिटू कॉन्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी सॅक्रेड ग्रुव्ज येतात. त्यानंतर म्हणजे आपण इन सिटू कॉन्झर्वेशन कशाला म्हणतो सर्वांना माहिती आहे किंवा ड्वेलिंग प्लेस जे काही आहे राहती जागा त्या जागी जर आपण कॉन्झर्वेशन करत असलो तर त्याला म्हणतात इन सिटू कॉन्झर्वेशन. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर नॉट ट्रू रिगार्डिंग द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस तुम्हाला माहित आहे त्याच्याबद्दल नॉट ट्रू आपल्याला द्यायचं आहे की जे खरं नाही आहे. आता दे आर कॉल्ड एज मॉलिक्युलर सीझर. सर्वांना माहित आहे त्याला मॉलिक्युलर सीझर म्हणतात. हे करेक्ट आहे. These are the enzyme responsible for restricting the growth of bacteriophage in E. coli. सर्वांना माहित आहे स्टीवर्ट लिन अँड वर्नर अर्बर्नर असाच त्याचा शोध लावला होता रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा. त्यानंतर दे कट द डीएनए ओनली ऍट द सेंटर ऑफ पॅलिंड्रोमिक साइट. ओनली ऍट द सेंटर ऑफ पॅलिंड्रोमिक साइट. तर पॅलिंड्रोमिक साइटच्या सेंटरला कट न करता दोन्ही साइडला एक एक न्यूक्लियोटाइड सोडून ब्लंट एंड कट करते आणि त्या ठिकाणी स्टिकी एंड प्रोड्यूस करते. सर्वांना माहित आहे. They remove the nucleotides only from the end of DNA fragments. तर तुम्हाला माहित आहे only from the end of DNA fragments ना फक्त एक्झोन्यूक्लियस कट करतात, एंडोन्यूक्लियस नाही. आणि they recognize the specific palindromic base pair sequence is the correct. So ऑप्शन त्या ठिकाणी ए, ऑप्शन त्या ठिकाणी
ए बी आपल्याला काय सांगितलं की नॉट ट्रू, तर त्या ठिकाणी सी आणि डी नॉट ट्रू आहे. डी ऑप्शन त्या ठिकाणी जे काही आहे ते करेक्ट त्या ठिकाणी असेल. तर ट्रू विचारलं की नॉट ट्रू विचारलं यात गडबड होते, त्यात थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. याचा ऑप्शन आहे 4. त्यानंतर क्वेश्चन आहे 121. In racemose inflorescence, the main axis terminate in a flower. Flower are solitary, growth is limited. Flower are born in acrotypical succession. एकदम सोपा प्रश्न आहे. सर्वांना माहित आहे दोन प्रकारचे इन्फ्लोरेसन्स मेन आहेत, रेसिमोज आणि सायमोज. रेसिमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये एक्रोपिटल ऑर्डरनं फ्लावर असतात आणि सायमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये बेसिपिटल ऑर्डरनं फ्लावर असतात. रेसिमोज इन्फ्लोरेसन्स जे काही आहे त्यात यंगर फ्लावर टुवर्ड द बेस, ओल्डर फ्लावर टुवर्ड द बेस आणि यंगर टुवर्ड द अपेक्स त्या ठिकाणी असतात. तर 4 ऑप्शन त्या ठिकाणी जे काही आहे, फ्लावर आर बॉर्न इन ॲक्रोपिटल सक्सेशन, हे 100% बरोबर उत्तर आहे. तर हा सरळ सरळ प्रश्न आहे, सरळ सरळ नॉलेज बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी तो असेल. त्यानंतर अरेंज द फॉलोइंग इन द करेक्ट डेव्हलपमेंटल सिक्वेन्स रिलेटेड टू मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे पोलन ग्रेन फॉर्मेशन त्या ठिकाणी जे काही आहे तर त्याला सिक्वेन्शियली आपल्याला अरेंज करायचं आहे. तर सर्वांना माहिती आहे पोलन ग्रेन तयार करायचं आहे म्हणजे सगळ्यात लास्ट काय तयार होईल, पोलन ग्रेन. बरोबर आहे, सगळ्यात लास्ट पोलन ग्रेन कुठे दिला आहे, फक्त सी सर्वात लास्ट कुठे दिला आहे, फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये. बाकीचे ऑप्शन त्या ठिकाणी पाहायचे काम पडत नाही. मग त्या ठिकाणी बरोबर बी नंबर 1 येते पहा, स्पोरोजिनस टिश्यू. नंतर डी येते पोलन मदर सेल, नंतर ए येते मायक्रोस्पोर टेट्रॅट आणि मग पोलन ग्रेन. बरोबर आहे. आता प्रश्नच हा मायक्रोस्पोरोजेनेसिसचा आहे. ज्याला माहित असेल की मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन होते, त्याला सरळ सरळ समजते फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन मध्ये लास्ट स्टेप काय असेल, पोलन ग्रेन काय तयार होते. तर इझिली याचा आन्सर त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करता येते. ओके, तर हा झाला क्वेश्चन नंबर 122. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड, क्वेश्चन नंबर 123 पहा. थोडस या ठिकाणी आता आहे, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द बायोमॉलिक्युल्स. हा त्या ठिकाणी बायोमॉलिक्युल मधला आहे. सर्वांना बायोमॉलिक्युलचं टेन्शन येते की या चॅप्टर मधला कोणता एमसीक्यू येणार. आला एकदम सोपा. लिपिड आर जेनेटिकली वॉटर सोल्युबल, जनरली वॉटर सोल्युबल. तर त्या ठिकाणी लिपिड वॉटर सोल्युबल नसतात, ते रॉंग आहे, तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन तर त्या ठिकाणी रॉंग आहे. प्रोटीन आर पॉलिपेप्टाइड, हे करेक्ट आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पॉलिसॅकराइड आर लॉंग चेन ऑफ शुगर, करेक्ट आहे. एडेनाइन अँड गॉनाइन आर सबस्टिट्यूटेड पायरिमिडीन, तर हे चुकलं, सबस्टिट्यूटेड प्युरिन आहे एडेनाइन गॉनाइन. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन, हे सुद्धा करेक्ट आहे. तर त्या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आहे बी, सी आणि डी. तर बी, सी आणि डी यामध्ये मोस्टली त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट त्या ठिकाणी आहे, बी, सी आणि ई. ओके, ऑप्शन नंबर 2 त्या ठिकाणी करेक्ट आहे. तर हा एकदम सोपा बायोमॉलिक्युलच्या जनरल प्रॉपर्टीवरचा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी होता. त्यानंतर क्वेश्चन 124 आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू विथ रेफरन्स टू सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. तर पुढे दिलेल्यापैकी कोणता क्वेश्चन ट्रू आहे अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. आता त्या ठिकाणी हनी बी मध्ये हॅप्लोडिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन असते, सर्वांना त्या ठिकाणी माहित आहे. हॅप्लोडिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. तर पहा, ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी आहे, अन ऑफस्प्रिंग फॉर्म फ्रॉम द युनियन ऑफ स्पर्म अँड एग्स डेव्हलप ॲज अ फिमेल. तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आलं तर डिप्लॉइड फिमेलच तयार होत असते. अँड अनफर्टिलाइज एग्स डेव्हलप ॲज अ मेल बाय पार्थेनोजेनेसिस, हे सुद्धा करेक्ट आहे. मेल जे काही आहे ते अनफर्टिलाइज एग्स पासून तयार होत असतात. त्यानंतर अ मेल हॅज हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम दॅन दॅट ऑफ फिमेल. फिमेल मध्ये 32 क्रोमोझोम असतात, मेल मध्ये 16, सर्वांना माहिती आहे. मेल प्रोड्यूस स्पर्म बाय मियोसिस, हे रॉंग आहे. मेल मायटोसिस न त्या ठिकाणी स्पर्म तयार करतात. हॅप्लॉइड बिगिन्स हॅप्लॉइड, 16 चे 16 त्या ठिकाणी. ओके, तर त्या ठिकाणी इथे ए, बी, सी. ओके, आणि ई ऑप्शन आहे हनी बी हॅव अ हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. ठीक आहे, तर फक्त डी त्यातला ए, बी, सी अँड ई. तर ए, बी, सी अँड ई फर्स्ट ऑप्शन जे काही आहे ते त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. तर ज्यांना हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन हनी बीजचं माहिती आहे सेक्स डिटर्मिनेशन, त्यांना हा एकदम सहज आणि सोपा जाणारा प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणजे बायोचा एकदमच पेपर त्या ठिकाणी असा होता की हा कमीत कमी वेळेत पेपर सॉल्व्ह त्या ठिकाणी करता येणारा होता. जस्ट ज्यांचं त्या ठिकाणी फक्त एनसीईआरटी रिडिंग एकदम प्रॉपर आहे ते अगदी सहज हा बायोचा पेपर हँडल करू शकत होते.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 125 असेल. पहा, हेट्रोफायलस डेव्हलपमेंट इन रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फेनॉमेना. तर तुम्हाला माहिती आहे की हेट्रोफायली हे त्या ठिकाणी प्लास्टिसिटीचं एक्झाम्पल आहे. नंबर 4 रिडिफरन्शिएशनचं एक्झाम्पल नाही आहे. डिफरन्शिएशन रिडिफरन्शिएशनचे एक्झाम्पल वेगळे आहेत. त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम, त्या ठिकाणी इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, ते डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल त्या ठिकाणी असते. इलास्टिसिटी हा फेनॉमेनॉन वेगळाच आहे. डी डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल वेगळे आहेत. प्लास्टिसिटी हा जो काही त्या ठिकाणी फंडा असेल हा सरळ सरळ हेट्रोफायली मध्ये आपण लार्कस्पर, कॉटन, कोरिअँडर हे त्याचे एक्झाम्पल सरळ एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. तर बटरकप सुद्धा त्याचं वेल नोन एक्झाम्पल आपल्याला माहित आहे. तर प्लास्टिसिटी इज द करेक्ट आन्सर. तर हा क्वेश्चन नंबर 125 असेल. त्यानंतर क्वेश्चन आहे 126. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग द अमायनो ऍसिड. कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? तर दे आर सबस्टिट्यूटेड मिथेन, एनसीईआरटी लाईन टू लाईन आहे. Serine is an aromatic amino acid, valine is a neutral amino acid, आणि लायसिन इन अन ऍसिडिक. तर लायसिन ऍसिडिक नाही आहे, सिरीन एरोमॅटिक नाही आहे. ए आणि सी ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी एकदम करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी आहे. अमायनो ऍसिड जो काही आहे तर कोणतं अमायनो ऍसिड ऍसिडिक आहे, कोणतं बेसिक आहे, एनसीईआरटी मध्ये सरळ बायोमॉलिक्युलचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. सर्वांनी हा पीवायक्यू सुद्धा आहे. आय थिंक नीट 2014 आणि नीट 2016 मध्ये त्या ठिकाणी हा आलेला आहे. 2 वेळी हा प्रश्न विचारलेला आहे अमायनो ऍसिडचा. 16 मध्ये थोडेसे चेंजेस त्या ठिकाणी करण्यात आले होते. तर मोस्टली ज्यांनी पीवायक्यू सॉल्व्ह केलेले आहेत त्यांच्यासाठी एकदम इझी क्वेश्चन त्या ठिकाणी हा होता. क्वेश्चन नंबर 127 पहा. हा एन्व्हायरमेंट मधला एकदम इझी क्वेश्चन आहे. द इव्हिल क्वार्टेट ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. तर 4 बायोडायव्हर्सिटी लॉसचे मेन कारण कोणते कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर सर्वांना माहिती आहे हॅबिटॅट लॉस, फ्रॅगमेंटेशन सर्वांना माहिती आहे. तर त्यांनी काय केलं, 2 ऑप्शन त्या ठिकाणी सिमिलर दिलेले आहेत. तर पहिलं हॅबिटॅट लॉस, फ्रॅगमेंटेशन, एअर पोल्युशन. तर हे नाहीच आहे. सर्वांना माहिती आहे हॅबिटॅट लॉस, फ्रॅगमेंटेशन, ओव्हर एक्सप्लॉयटेशन आणि एलियन स्पेसिस इन्व्हेशन, को एक्सटेन्शन यांना इव्हिल क्वार्टेट आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता सॉइल पोल्युशन 4th ऑप्शन मध्ये आहे, हे सुद्धा नाही आहे. एअर पोल्युशन आहे, ते सुद्धा नाही आहे. यात सुद्धा एअर पोल्युशन आहे, ते सुद्धा नाही आहे. तर थर्ड वन इज द करेक्ट ऑप्शन ऑफ इव्हिल क्वार्टेट. 127 क्वेश्चन जो काही आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी एकदम करेक्ट आहे. पहा, मी तुम्हाला फास्ट सर्वांचं त्या ठिकाणी आन्सरिंग करून देण्याचा प्रयत्न करत आहे. क्वेश्चन नंबर 128. मॅच लिस्ट 1 विथ 2. मॅच द फॉलोइंग. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते की मला मॅच द फॉलोइंग येते. सगळे विद्यार्थी असर्शन रिझनला घाबरले होते. बरं, त्यांची संख्या नाही आहे. ओके. त्यानंतर ग्लायकोलिसिस, ईटीएस, रेस्पिरेशन वरचा प्रश्न आहे, एकदम इझी आहे. आता ग्लायकोलिसिस कुठे होते? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, सायटोप्लाझम. यस, पहिल्याचा ऑप्शन 3. आता पहिल्याचा ऑप्शन 3 फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. बाकी कोणामध्येच ए चं ऑप्शन 3 दिलेलं नाहीये. तर ग्लायकोलिसिस आपण बाकी चेक करून घेऊ. ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये होते. त्यानंतर बी ईटीएस जे काही आहे ते इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन होते. एक्युमुलेशन ऑफ प्रोटॉन जे काही आहे ते इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये होतात आणि क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होते. ओके. तर हा त्या ठिकाणी एकदम सिंपल क्वेश्चन त्या ठिकाणी असेल. क्वेश्चन नंबर 128. त्यानंतर आपण समोर जाऊ. ओके. क्वेश्चन नंबर 129. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रिप्लॉइड सेल. आता त्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक मधल्या ह्या सगळ्या सेल आहेत. रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट सर्वांना माहित आहे. सिनर्जिट्स त्या ठिकाणी हॅप्लॉइड असतात. सेंट्रल सेल 2 न्यूक्लियस वाली असते, डिप्लॉइड असते. झायगोट डिप्लॉइड असतो. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पेन हा ट्रिप्लॉइड असतो. म्हणजे आपण पाहिलं की डबल फर्टिलायझेशन मध्ये 2 मेल गॅमेट असतात. एक मेल गॅमेट फ्यूज होतो सेकंडरी न्यूक्लियस सोबत, तर तयार करतो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म सेल आणि त्याच्यापासून समोर एंडोस्पर्म. तर 4th वन इज द करेक्ट आन्सर त्या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 130. पहा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ पॉलिनेशन ब्रिंग्स जेनेटिकली डिफरंट टाइप ऑफ पोलन ग्रेन. तर जेनेटिकली डिफरंट पाहिजे आपल्याला. जेनेटिकली डिफरंट केव्हा येणार? ज्यावेळी 2 वेगवेगळे पॅरेंट आपण क्रॉस करतो. ओके. आता ऑटोगॅमी तर येणारच नाही कारण की सेम फ्लावर सेम प्लांट असते. जिटिनोगॅमी येणार नाही कारण डिफरंट फ्लावर ऑन सेम प्लांट असते. क्लिस्टोगॅमी येणार नाही कारण की फ्लावर सेल्फ पॉलिनेशनला प्रमोट करते, ते त्या ठिकाणी क्लोज फ्लावर असते. झिनोगॅमी इज द करेक्ट आन्सर. झिनोगॅमी त्या ठिकाणी झिनो म्हणजे स्ट्रेंजर होते. आपण पाहिलं ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. तर त्या ठिकाणी डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस, तर झिनोगॅमी इज द करेक्ट आन्सर. झिनोगॅमी त्याचं करेक्ट आन्सर आहे. पॉलिनेशन वरचा एकदम साधा प्रश्न आहे.
ज्यांनी पॉलिनेशनचे टाईप स्टडी केले त्यांना इझिली येतो हा. पुन्हा मॅच द पेअर पहा. तर त्या ठिकाणी प्लासेंटेशनवर क्वेश्चन आहे. तुम्हाला माहित आहे प्लासेंटेशन सर्वांना माहिती आहे, अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल इनसाइड द ओव्हरी. ओव्ह्यूलची अरेंजमेंट कशी आहे, ओव्हरीच्या आत, त्याला प्लासेंटेशन म्हणतात. मग मार्जिनल, एक्झाइल, परायटल, बेसल. आता डायरेक्ट डायग्राम एनसीईआरटी मध्ये आहेत. मार्जिनल प्लासेंटेशन सरळ सरळ पी प्लांट मध्ये असते, म्हणजे एच ऑप्शन 2 आहे. म्हणजे एच ऑप्शन 2 आहे, म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी आन्सर 1 आहे. एच ऑप्शन 2 बाकी कशातच दिलेलं नाहीये. 0 मिनिटात त्याचा आन्सर त्या ठिकाणी काढता येते. बरोबर एक्झाइल प्लासेंटेशन लेमन मध्ये त्या ठिकाणी असेल, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी सी चं परायटल प्लासेंटेशन तुम्हाला मस्टार्ड मध्ये दिसेल आणि बेसल तुम्हाला मारीगोल्ड मध्ये त्या ठिकाणी दिसेल. तर एकदम इझी मॅच द पेअर त्या ठिकाणी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोस्टली एनसीईआरटी रीडिंग आहे ते विद्यार्थी सहज आन्सर देऊ शकतात. 132 द मेन क्रायटेरिया यूज फॉर 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन प्रपोज बाय R.H. विटॅकर इन 1969. आता मेन क्रायटेरिया कोणते होते, सर्वांना सरळ सरळ माहिती आहे, एकदम साधा प्रश्न आहे. सेल स्ट्रक्चर त्यानं वापरलं, बॉडी ऑर्गनायझेशन त्यानं वापरलं, प्रेझेन्स ऑफ फ्लॅजिलम त्यानं वापरलं नाही, रिप्रोडक्शन वापरलं, फायलोजेनेटिक रिलेशनशिप वापरल्या. तर ABDE. ओके. तर त्या ठिकाणी ABDE थर्ड ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी आहे. सी जो आहे प्रेझेन्स ऑफ फ्लॅजिलम, हा प्रेझेन्स ऑफ फ्लॅजिलम वाला क्रायटेरिया जो काही आहे R.H. विटॅकर यांनी त्याच्या क्लासिफिकेशन मध्ये वापरलेला नव्हता. ओके. तर त्या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी 132 क्वेश्चन त्या ठिकाणी झाला आपला. त्यानंतर 133 मॅच द लिस्ट 1. पुन्हा त्या ठिकाणी मॅच द पेअर आहे. ट्रिप्सिन, मॉर्फाइन, कॉन्केव्हॅलिन ए आणि कोलॅजिन. बायोमॉलिक्यूल मधला तिसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे हा. पहा. तर ट्रिप्सिन त्या ठिकाणी एन्झाइम आहे, सरळ सरळ एच ऑप्शन 3. एच ऑप्शन 3 दोन मध्ये आहे, दुसरा आणि तिसरा कटला. ओके. त्यानंतर मॉर्फाइन, मॉर्फाइन जे काही लेक्टिन आहे बीचं ऑप्शन 2. ओके. सॉरी, त्या ठिकाणी सरळ सरळ बीचं ऑप्शन 2. त्या ठिकाणी फोर्थ ऑप्शन हे करेक्ट आहे. सी कॉन्केव्हॅलिन ए त्या ठिकाणी अल्कॅलॉइड आहे, सर्वांना माहित आहे. आणि कोलॅजिन जे काही इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. तर सरळ सरळ त्या ठिकाणी मॅच द पेअर जे काही ज्यांना 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन करेक्ट माहित आहेत सहज आन्सर त्या ठिकाणी याचं काढू शकतात. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे की बायोचा पेपर जो काही आहे हा फार हार्ड त्या ठिकाणी नव्हता, कारण एकदम फास्ट आन्सर आपण त्याचे काढत आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी फास्टच आले असतील ऑब्वियसली. त्यानंतर 134 which of the following statement are correct with respect to DNA separation, isolation and visualization. ओके. तर डीएनए फिंगरप्रिंटिंग तर आहेच, पण नेमकं काय आहे पहा. डीएनए सेपरेशन, आयसोलेशन आणि व्हिज्युअलायझेशन तीनच टेक्निक आहेत दिलेल्या, बरोबर आहे. आपल्याला सगळ्या स्टेप माहित असतात, त्यानं क्वेश्चन मध्ये स्टेजेस मेन्शन करून दिलेल्या आहेत. ओके. क्वेश्चन मध्ये स्टेजेस मेन्शन करून दिलेले आहेत, तर आपल्याला त्याच्याकडे जोर द्यावा लागेल. कोणत्या 3 आहे पुन्हा पाहू आपण. सेपरेशन, आयसोलेशन, व्हिज्युअलायझेशन. ओके. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन. या ऑप्शन मधलं करेक्ट आन्सर आपल्याला निवडायचं आहे. तर आता डीएनए सेपरेशन, कटिंग द डीएनए इज डन बाय मॉलिक्युलर सीझर. ओके. ए. त्यानंतर आता कटिंग द, पहा, सेपरेशन करणे, आयसोलेशन करणे आणि व्हिज्युअलायझेशन. The DNA fragment separate according to their size in an agar gel upon electrophoresis. हे सेपरेशन साठी लागते, बरोबर आहे. त्यानंतर सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट कॅन बी विदाउट स्टेनिंग व्हेन एक्सपोज टू UV लाईट, बरोबर आहे. तर विदाउट स्टेनिंग तर आपण करत नाही, तुम्हाला माहित आहे. इथिडियम ब्रोमाइड ने त्या ठिकाणी स्टेन करायला लागते. ओके. डी द सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट व्हेन स्टेन विथ इथिडियम ब्रोमाइड, इट्स अ करेक्ट. बी अँड डी त्या ठिकाणी हे करेक्ट आन्सर आहे. त्याचा आन्सर नंबर 1 त्या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. तर सरळ सरळ त्या ठिकाणी आपल्याला फक्त या डीएनए सेपरेशन, आयसोलेशन आणि व्हिज्युअलायझेशन या 3 स्टेप मधलेच मुद्दे त्या ठिकाणी यात फोकस केलेले होते आणि तेच आपल्याला पाहायचे होते. बी आणि डी त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर ज्यांना डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या स्टेजेस सगळ्या माहित आहेत ते सहज हा आन्सर त्या ठिकाणी काढू शकतात. क्वेश्चन त्या ठिकाणी इतका हार्ड नव्हता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 135 आपण एकदम मधात आलेलो आहे, म्हणजे आपण 45 नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी म्हणजे 90 पासून त्या ठिकाणी पाहत आहोत. Which one of the following disorder is caused by substitution of glutamic acid by valine? सरळ सरळ लाईन बाय लाईन आहे एनसीईआरटी. त्या ठिकाणी सिकल सेल एनिमिया हा असा आजार आहे की ज्यामध्ये ग्लुटॅमिक ऍसिड रिप्लेस बाय व्हॅलिन पॉइंट म्युटेशनचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे.
सर्वांना माहित आहे त्या ठिकाणी सिंगल बेस पेअर म्युटेशनमुळे त्या ठिकाणी हा होतो. तर 135 चा करेक्ट आन्सर असेल सिकल सेल अॅनिमिया. कारण की थॅलासेमिया हा क्रोमोझोम नंबर 11 क्रोमोझोम नंबर 16 वाला आहे. फिनिल कीटोन्युरिया हा त्या ठिकाणी क्रोमोझोम नंबर 12 वाला आहे. आणि हिमोफिलिया हा त्या ठिकाणी एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, सर्वांना माहित आहे. तर सिकल सेल अॅनिमिया त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी येतील. ओके.